कोल्हापूरला निघालेलो. जाता जाता मला फोन आला ह्या भावाचा. ह्या भावाला भेटायचं होतं आणि ह्याचे काय क्वेश्चन्स होते ते त्याचं आन्सर द्यायचं. क्वेश्चन्स म्हणजे UKच्या जॉबबद्दल काय काय त्याच्या क्वेरीज वगैरे होत्या त्या. तर त्याचे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी दिलेले आहे. भाऊ येता येता आपल्याला बुके घेऊन आलेला फ्लॉवर्सचा. भाऊ बुकेची काही गरज नव्हती, बट एनिवेज थँक्स. तिथून मी गेलो कोल्हापूरमध्ये असलेल्या कावळ्या नाक्यावरच्या गजानन नागरी पतसंस्थेत. तिथं गजाननमध्ये आपल्या ह्या मित्रांचं प्रकरण करायचं होतं म्हणून त्यांच्यासोबत गेलेलो आपलं असंच एन्जॉय म्हणून. त्यांचं बँकेतली वगैरे सगळी कामं केली आणि आम्ही आलो बाहेर येऊन आम्हाला वडापाव वगैरे खायचा होता म्हणून आम्ही वडापावचं दुकान ओळखत होतो. तर साईडलाच होतं झाडाखालचा वडा. मग तिथं वडापाव आणि सोलकढी आम्ही घेतली. पण वडापाव एक नंबर होता, पण सोलकढी कोण बघते का बघितलं. सोलकढी काय एक नंबर नव्हती. UKला आमचा शुभम आहे, एक नंबर सोलकढी बनवतोय. इथं भरपूर हॉटेलमध्ये मी सोलकढी पिली, पण शुभम सारखी सोलकढी कोणच्याकडे बनवत नाही. शुभम इंडियात सोलकढीचं काहीतरी टाक भावा. ह्यांच्या मागं हेळकी काय कमी आहेत काय. ह्यांच्यावर गेलो आम्ही कुठं राजाराम कारखान्याजवळ. ह्यांच्या ट्रकला बाहेर काढायचं होतं क्रेन लावून. तर क्रेन लावून बाहेर काढलं. ट्रक कसा बाहेर काढला हे बघायसाठी आपल्याला फॉलो करा. थँक्यू.